अशा चिमण्या येतात आमच्याकडं. जाळी लावलेली आहे आम्ही, त्या जाळीच्या होलमधून येतात छोटीशी बघा. तर मी रोज तिथं ठेवते पाणी आणि गावची बाजरी ठेवते. तर ह्या व्हिडिओची तारीख व्हिडिओज त्या सणामुळं मी त्या दिवशी टाकला लगेच घाईघाईत धुलिवंदनचा रंगपंचमीच्या. आणि होळीच्या पोळ्या वगैरे बनवलेल्या त्या दिवशी मी नाही बनवल्या पोळ्या, मी बिजी होते. त्याच्या आदल्या सणाला मी बनवलं होतं कुठल्या तरी, तो सण पण माझ्या लक्षात नाही आहे. आणि आम्ही घरात सण लक्षात नाही आहे, पण मी पोळ्या केल्या होत्या. आणि त्याच दिवशी तवा मी ठरवला आता नवीनच घ्यायचा. ह्या मार्केटलाच मी येते नेहमी. मी गॅस शेगडी पण ह्याच मार्केटमधून घेतली आहे. आणि बऱ्याचशा वस्तू मी मिस्टरांना पाठवते, मला नाही जमलं तरी जायला. तर घेऊन झालं आमचं 2 तवा आणि 1 हंडा. तर प्राचीसाठी मी स्टीलमधला बघत होते. तिचे एवढे टिफिन झालेत ना, प्रणीतचे काचेचे पण आहेत, पण बॅगमध्ये काचेचे जड होतात तिला घेऊन जायला. आणि हायजेनिक म्हणजे स्टील आणि हे स्टील आणि काचेचंच आहे भाजी वगैरेचं पोळी न्यायला. आणि प्लास्टिक हे आपण सगळे गरम गरम वस्तू ठेवतो, तर प्लास्टिकचा वापर कमीत कमी करायचा आहे, कारण प्लास्टिक शरीराला घातक आहे. मग हे मॉप पण बघत होते मी. माझ्याकडं व्हॅक्यूम क्लीनर आहे ॲगाराचंच, तर हे पण ॲगाराचंच होतं प्रॉडक्ट. तर ते सांगत होते मॅडमला, इझिली तुम्ही लादी पुसायला हे घेऊ शकता. चार्ज करायचं आणि त्याच्या आतच लिक्विड म्हणजे टाकून तुम्ही असं ठेवू शकता ह्याच्यावरती. तर हा कपड्यांचा पण बाजार होता. संपूर्ण कपड्याची गल्ली आहे, कपडे भेटतात. आणि मी अशी बाहेर म्हणजे पुण्याला पण होती ना तुळशी बागेत, तर असं मला काय माहिती घ्यायचं असं घरात लागणाऱ्या वस्तूंचं हेच होतं, म्हणजे लागतात उपयोगीत आहे. तर आता हा अंडा मला दिवाळीपासून घ्यायचा होता, तर आज मी तो घेऊन टाकला. कितीला पडला तुम्ही विचारा. तर मी व्हिडिओ का लेट म्हणजे मला पण आता बघा सबस्क्राईब झाले तर आपल्याला काम करावंसं वाटतं. मी व्ह्यूकडं नाही बघत, सबस्क्राईब झाले की मला व्हिडिओ अपलोड करायला. शॉर्ट तर मी खूप बनवते, रोज बनवते. आणि 3 ते 4 शॉर्ट तुम्ही डेलीचे टाकू शकता. यूट्यूबचं हे आहे, शॉर्टला काही लिमिट नाही आहे, तुम्ही किती शॉर्ट टाकू शकता. लाईव्ह 2 टाईम घेऊ शकता आणि व्हिडिओ दिवसातनं 1 अपलोड करू शकता. आता माझं कसं होतं, शॉर्टच्या नादात वाढत नसल्यामुळं मी सगळे व्हिडिओ बनवून ठेवलेत. पण आमचा हंडा घेऊन झाल्यानंतर आम्ही इथं आले, हे शॉप बघितलं. ते सगळे पुसायचं काम चालू होतं. तर माझं इथे अजून नवीन काहीतरी शोधायच्या मी मार्गाला होती. इथलं अजून वेगळ्याच कळशा वगैरे मला दिसायला लागल्या. हे बघा, असे भांडे माझ्या आईकडं होते. हे हांडे आहेत ना, हे इकडे जरा मोठे होते मी घेतलेलं त्यापैकी. तर असंच होतं आपल्याला, आपण घेऊन पुढं आलो की असं दिसतं. मग मिस्टर मला ओरडतात, तुला घाईघाईत तिथेच घ्यायला हे केलंस, दुकानं फिरून मग घ्यायचं. तर माझं असंच असतं, धांदल नुसतं हे घ्यायचं ते घ्यायचं. मग छान छान होत्या बघा ह्या मूर्त्या, दिवे. कासवाच्या वरती दिवा होता. अरे राम लक्ष्मण आहे, कृष्ण,
लक्ष्मी, अन्नपूर्णा देवी, भरपूर सगळे असे छोटे छोटे पितळेचे होते हे. आणि खूप सुंदर वाटत होते. हनुमान, वेगवेगळे गाय, वासरू. हे बघा, हे शॉपचं नाव आहे. आता हे सगळं तुम्हाला व्हॉइस रेकॉर्ड का देते, गाड्यांचे खूप आवाज येत होते. ते तुम्हाला समोरच दिसत असेल. हॉर्न वाजवतात. गर्दीचा माहोल आहे. आणि ते सगळं वजन, मला एक वजन पण घ्यायचं होतं आणि मग मी ते वेट छोटंसं बघायला आलेले. तर तुम्ही म्हणाल गाडी इथे पण नाही मिस्टर, मुंबईला आम्ही शक्यतो गाडी काढतच नाही. ओला करतो, रिक्षा करते आणि ट्रेनने बसने जाते. तर ही खूपच मोठी गाडी आली बघा. म्हणजे इथे आम्ही 3 बसतो, पुढे 2, एक ड्रायव्हरच्या बाजूला आणि अजून एक पाठी होते 2-3 सीटर. पण जेवढी मोठी गाडी कधी कधी येते बुक केल्यावर. मग माझ्या घरी गेल्यावर तुम्हाला दाखवते शॉपिंग. तुम्ही म्हणला असाल एवढीशी शॉपिंग करायला तिकडं गेली. पण तिकडं कसं भरपूर दुकानं फिरायला मिळतात आणि बार्गिंग करून थोडंसं आपल्या बायकांचं असतं ना, कमी करा कमी करा. तर ते ग्लास काचेचे मला गिफ्ट दिले 2 तव्यांवरती. हा हंडा वेगळ्या दुकानातून घेतला. आणि बरीच मी छोटे मोठं सामान बघा, हे असं टॉयलेटचा ब्रश घेतला. परत हे तांब्याचेच पॉलिश आहे ते घेतलं मी, पण त्याचं आता काय करायचं माझ्या काही लक्षात येईना. आणि हे ब्रश घेतले. हे काचेचे ग्लास मला आवडतातच, आता उन्हाळ्यामुळं लागतात. मी घरातले फुटून गेल्यामुळं मी काही नवीन घेतले नाही. आणि हे झाडांना पाणी द्यायला घेतलं आहे मी स्प्रे. आणि 2 हे पायपुसणी आहेत. तर एवढी माझी शॉपिंग तिकडं झाली. आणि इकडे ज्वारी दळायला दिली. घरी आले भाजी घेऊन, स्वयंपाकाची तयारी. मग ही उद्यासाठी भाजी बनवत होते. आणि आता काहीतरी मी बनवलं होतं छोटंसंच. नेक्स्ट डेला मी मॉर्निंगला पीठ मळलं आणि नवीन तव्यावरती पोळ्या करत होते. छान आता होत आहेत पोळ्या आणि मस्त सॉफ्ट फुगलेल्या. तुम्हाला मी शॉर्टमध्ये दाखवलं होतं, तर म्हणून मी त्या दिवशी शॉर्ट टाकते व्हिडिओ. आता हा तर मी व्हिडिओ विसरूनच गेलेली. आता मी पुढचा व्हिडिओ टाकणार होती बिर्याणी बनवलेला त्या दिवशीचा. आणि आणखीन एक गावचा व्हिडिओ राहिलाच. आम्ही तिथून लग्न करून मुंबईला आलेलो, तो एक पूर्ण व्हिडिओ तसेच राहिले. जे खूप काम पेंडिंग माझं पडलं आहे, काय सांगू मी तुम्हाला. म्हणजे या क्षेत्रात मी उतरले ते काय तुम्हाला यूट्यूब काही हे करत नाही, कंटिन्सी बघतं म्हणजे कंटिन्युटी. आणि म्हणून माझं तसं आहे बघा. तर तुम्हाला वाटत असेल बघणाऱ्यांना फास्टमध्ये सबस्क्राईब, व्ह्यू, कमेंट्स आलेलं पाहिजे चॅनलवर, तर मी खुश आहे. माझी रोजची लाईफ मी जसं होईल तसं शूटिंग करते, एडिटिंग करते, टाकते. मी स्वतःला कासवच समजते. आणि शर्यत हे शेवटी कासवच जिंकतं, हे तुम्हाला पण मी सांगते. आणि मी स्वतःला पण कासव म्हणते. मी पळत सुटत नाही. तर मग आपलं रोजचं काम, कारण या शूटिंगच्या ह्याच्यामध्ये बघा मला किती वेळ जातो. ह्याच्यात सगळं टाईम टू टाईम शूट करायचं, लक्षात राहा. घरातल्यांच्या सगळ्यांकडं लक्ष द्यावं लागतं. माझी हेल्थ आहे, मला जिमला योगाला वेळ द्यावा लागतो. वाचन करत असते मी. हे एक मुलं खाली येतात खेळायला आणि व्हॉइस रेकॉर्ड द्यायला मला त्रास होतो. तर चला असू द्या, आता काय करणार, मुलंच आहेत ती शेवटी. सांभाळून घ्या व्हिडिओमध्ये.
आणि मी आणखीन क्लिअर करायचा प्रयत्न करणार आहे एकदम. तर आता पुढचा व्हिडिओ हा तुम्हाला बिर्याणी वगैरे कशी बनवली त्याचा येईल. तर जास्त व्हिडिओ मी मोठे नाही बनवत. टाटा बाय बाय. पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओमध्ये. सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट करत राहा. पुन्हा भेटूया. आयुष्य खूप सुंदर आहे. प्रेम देत राहा, प्रेम करत राहा. धन्यवाद.